श्री गजानन महाराज पारायण अध्याय 5वा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे अजजिताद्वया सच्चिदानंदा करुणालया दास गणू लागला पाया आता अभयासुदे. मी हीन दीन पातकी नर नाही कोणताधिकार सर्व बाजूंनी लाचार आहे मी देवदेवा परी अत्यंत हिनावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लाविली खरी विभूती श्री शंकराने तो हिनांचा हीनपणा थोरान आणि कमीपणा हे जाणून नारायणा गणू हा ठेवा संग्रही सर्व लाड लेकरांचे माता ती पूर्वी साचे आहे दास गणूचे ओझे सर्व तुझ्या शिरी जैसे करशील तैसे करी परी दया असू दे अंतरी देवा तुझ्या बाळावरी दास गणूच्या साऱ्या उड्या गजानन असता शेगावी यात्रा येई नित्य नवी ती गोडवर वर्णावी पारण लागे तिचा महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्या दूर भटकू लागले काननी महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच बैसावे कोणाशी न उमगू द्यावे चरित्रा फुले तुलेही श्रोते एका समयाशी महाराज पिंपळगावाशी गेले तेथे गोष्ट कैसी झाली ते अवधारा त्या पिंपळगावाच्या शिवारात होते कारण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हे माडपंथी ऐशा त्या मंदिरी येथे झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लावून या पद्मासन गुराखी त्या गावचे आपापले कळपगुरांचे घेऊन या निघाले साचे अस्तमानी गावांकडे मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखी पातले कोणी सहज मंदिरात गेले वंदन्या शिवाप्रत तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित झाले मुले म्हणती या मंदिरी कोणी न पाहिले आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्तमानाच्या समयेला काही गुराखी बाहेर आले इतरांना बोलू लागले काही तेथेच बैसले सत्पुरुषाचे समोर परी साधू हले बोलेना डोळे मुळीच उघडेना याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकाशी कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्ती मुळीच नुरली त्याला बोलावया कारणे कोणी म्हणती उपवाशी असावा निचेसी थोडी भाकर तयाशी देऊ आपण खावया ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर भाविक मूळची गुराखी पोर हलू लागली समर्थाला परी साधू हलेना मुखी शब्द बोलेना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष गुराखी आपसात बोलती याची मुळी न कळे स्थिती जरी मेला मनावा निचिती तरी आहे बसलेला अंगणा झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून हा जिवंत नर आहे शंका नको कोणी म्हणे असेल भूत मायावी रूप दावित कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुढे ना भूत येई कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावा साचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपण हेच भाग्य याचे आता पूजन करू अवघे आपण ज्या स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे पोरे गेली ओढ्यावरी गेड्यामध्ये पाणी आणले वारी परमभावे पायावरी घालिते झाले समर्थांच्या कोणी वन्यपुष्पे आणली माळ त्यांची तयार केली कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी गुराख्यांनी केले नमन आदरे भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थांच्या ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे दिवस गेला माळून कान आली रानातून मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणाशी पाहण्या येतील काननाशी तानी वासरे घराशी लागली असतील हुंबरावया या साधूची हकीकत आपण सांगू गावात शहाण्यावरील माणसांप्रत म्हणजे येईल कळून की ते अवघ्याशी मानवले गुराखी सर्व निघून गेले गावा माझी कळविले मंदिराचे अवघे व्रत पुढे श्रोते प्रातकाळी आली गावची मंडळी समर्थाशी पाहण्या भली गुराख्यांच्या बरोबर जैसा काल होता बैसला तैसाच आता पाहिला भाकरीशी ना स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी सांप्रत्या शंकराच्या कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपणा दर्शन द्याया भले चला नेऊ या गावात हा समाधी उतरील तेव्हा काही बोलेल ही उतरण्या आहे वेळ त्याला त्रास देऊ नका बंगाल देशी जालंधर 12 वर्ष झाले स्थिर समाधीच्या जोरावर करते माझी ख्यात हे ऐसी भवती न भवती झाली एक पालखी आणविली त्यात उचलून ठेविली समर्थांची मूर्ती पहा ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर पुढे वाजंत्र्यांचा गजर होत होता विबुध हो
मधून मधून तुळशी फुले पोर टाकीत होते भले. समर्थांचे अंग झाले गुलालाने लाली लाल. घंटा घड्याळे वाजती लोक अवघे भजन करीती. जय जय योगीराज मूर्ती ऐसे उंच स्वराने. मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात. बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला. मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्या पुढे. ऐसा जो ते विचार करीती तो आले देहावरती. श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग्यांचे. मग काय विचारता आनंद झाला स्मरता. प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माता स्वामींची या चरणावरी. नैवेद्याची धूम झाली ज्याने त्याने आणली. पत्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात. त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थ गेला थोडाफार. हळो पाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजार निर्धारी शेगावा कारणे. ते शेगावचे लोकांशी सहज बोलले प्रेमेसी. आमच्याही गावाशी आला एक अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी. धन्य पिंपळगाव नगरी पाय लागले साधूचे. आम्ही तया योगीवरी कोठे ना जाऊ देऊ खरा. निधी चालत आला घरा त्याते कोण दवडी हो. शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात. बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे. बंकटलाल पत्नीसहित गेला पिंपळगावात. समर्थांशी जोडून हात विनवू लागला नानापरी. आता येतो म्हणून निघून गेला आपण. त्यास झाले 15 दिन याचा विचार करा हो. गुरुराया तुम्हा विन भणभणीत दिसे सदन. शेगावचे अवघे जन चिंतातूर झाले हो. गाडी आणली आपणासाठी चला शेगावी ज्ञानजेटी. मायले का होणे तुटी हे काही बरे नसे. कित्येक दयाळा आपुले भक्त राहिले असती उपोषित. त्या शेगाव शहरात नित्यदर्शन घेणारे. तुम्ही नाल्या शेगावी मी ही तनू त्यागीन बरवी. आमुची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवैर्या. बंकटलाल ऐसे बदले महाराज गाडीवरी बसले. शेगावाशी निघाले पिंपळगावा सोडून. जैसा मागे गोकुळाला न्याया कृष्ण अक्रूर आला तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळगावाते. पिंपळगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजाविती. नका होऊ दुःखित चित्ती जाती न कोठे लांब साधू. वाटेल तेव्हा दर्शना यावे हेतू आपले पुरवावे. जेथला तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला. बहुतेक गावाचा बंकटलाल साहुकार साचा. मनोभंग साहूचा करण्या कुळांची छाती नसे. चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्त. महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा. पती जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती. ही का साहूची होय रीती माल दुसऱ्याचा बळे न्यावा. म्हशी यावया तुझ्या घरी भय वाटते अंतरी. तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो. लक्ष्मीची लोकमाता महाविष्णूची होय कांता. जिची आगाध असे सत्ता तिलाही त्वा कोंडिले. तेथे माझा पाडकोन म्हणून गेलो पळून. जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले. ऐसे ऐकता हसू आले बंकटलाला प्रति भले. विनयाने भाषण केले ते ऐका सावध चित्ते. बंकटलाल बोले गुरुनाथा माझ्या कुलपान भ्याली माता. आपला वास तेथे होता म्हणून झाली स्थिर ती. जेथे बाळ तेथे आई तेथे तुझ्याचा पाडकाई. आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत. तेच माझे धन थोर म्हणून आलो इथवर. माझे न उरले आता घर ते सर्वस्वी आपुले. घर मालका कारण शिपाई आडवी कोठून. जैसे तुमचे इच्छिल मन तैसेच तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती शेगावी असो वस्ती. धेनू कानना ते जाती परी येती घरी पुन्हा. तैसेच तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धारावे. परी आमान विसरावे शेगावी यावे वरचेवर. ऐसी समजूत घालून शेगावी आले गजानन. तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी. ती ऐकावी तुम्ही कथा सांगतो मी येथे आता. अडगाव नामे ग्राम होता एक तया वराड प्रांती. त्या ग्रामाकारण जया निघाले दयाघन. प्रातकाळी चुकवून नजर शेगावकरांची. महाराजांची चालगती वायूची या समान होती. अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख 16 कलांनी तपे अर्क. क्वचित कोठे न राहिले उदकैसा प्रखर उन्हाळा. मध्यानीच्या समयाला अकोली गावापाशी आला. हा योगेश्वर साधू भला गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान समर्थांशी लागली तहान. करीती चौफेर अवलोकन तो उदक कोठे दिसेना. अंगावाटे चालला धारा घामाच्या त्या एकसरा. अद्रोष्ट तो सुकला खरा उदका वीण समर्थांचा. ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी
घालीत होता पाळी घरी आपल्या त्या शेताला. शेतकऱ्याची पाहता स्थिती हे अवघ्यात मुख्य असती. कृषी व लहानीची ती अन्नदाता जगाचा. अंगी असे मोठेपण परिसोशी यातना दारुण. बिचाऱ्यांना ऊन तहान सोसणे भाग असे की. त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत. एक वेळा मिळेल घृत परी अभाव पाण्याचा. आपणाते प्यावयाशी भास्कराने शेताशी. आणिले खापराच्या घागरीची उदक होते गावातून. पाठीशी ती भाकर डोई जलाची घागर. ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा. ती घागर झुडपाखाली होती भास्करे ठेविली. त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जन्मा गावया. समर्थ म्हणती भास्कराला तहान भूक लागली मला. पाणी दे बा प्यावयाला नाही ऐसे म्हणू नको. पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोर साचे. पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य. धनिक पान पोया घाली ती हम रस्त्याच्या पथावरती. याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळोन. भास्कर बोले त्यावर तू नंगाधूत दिगंबर. तुला दांडग्या पाजिता नीर पुण्यलाभ कशाचा. अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी. वाजो समाजहितासाठी झटे त्याशी सहाय्य करा. ऐसे शास्त्राचे आहे वचन. तुझ्यासारख्या मैंदा कारण. आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय. भूतदयेच्या तत्वे भला सर्प कोणी कापोसला. वा जगा चोरट्याला देती सदन काय कोणी. तू भीक मागून घरोघर केलेच पुष्ट शरीर. भारतभूत साचार झालास आपल्या कृतीने. मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर. त्या आयत्या पिठावर रेघोट्यात तू ओढू नको. तुला ना देणार पाणी नको करू हे विनवणी. जा करी येथुनी काळे आपले चांडाळा. तुझ्यासारखे निरुद्योगी जन्मले आमच्यात जागी. म्हणून झालो अभागी आम्ही चहूखंडात. हे भास्कराचे भाषण समर्थानी ऐकून. थोडे करुणी हास्यवदन निघून गेले तेथुनिया. थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर. तिकडे धावा केर घेतली स्वामीरायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता उच्च स्वरे वेड्या वृथा. तिकडे कशाला जातोस. ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य. पाणी या एक कोसात नाही कोठे जाण पिशा. समर्थ बोलले त्यावरी ही सत्य तुझी वैखरी. विहिरीत पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न. तुझ्या सारिखे बुद्धिमान जलाने होती हैराण. ते मी नैनी पाहून स्वस्त ऐसा बसलो जरी. तरी समाजहितासाठी काय मी केली सांग गोष्टी. सहाय्य होतो जगजेटी हेतू शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरीपाशी तो थेंब नाही तियेशी. हाताशी होऊन वृक्षापाशी बैसले एका दगडावरी. डोळे मिटून केले ध्यान चित्ती साठविला नारायण. जो सच्चिदानंद दयाघन दिनोद्धार जगद्गुरु. समर्थ म्हणती देवा हे वामना वासुदेवा. प्रद्युम्ना राघवा हे विठ्ठला नरहरी. देवा ही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाली. ओलही ना राहिली कोठेच देवा विहिरीतून. मानवी यज्ञ वगैरे हरिले म्हणून तुला प्रार्थिले. पाव आता जगन्माऊले पाणी दे या विहिरीला. तुझी करणी अघटित जे न घडे ते घडवीसी सत्य. मांजरे जळत्या आव्यात पांडुरंगा तू रक्षिली. प्रल्हाद भक्त करण्या खरा स्तंभी प्रकटलास जगदोद्धारा. 12 गाव वेश्वानरा बक्षिले त्वा गोकुळात. कर नखाग्री धरिला गिरी. तूच गिरे मुरारी तुझ्या कृपेची नये सरी. जनत्रयी कौनास दामाजी पंत ठाणेदार. त्याच्यासाठी झालास महार. चोख्यासाठी ओढिली ढोर पाखरे रक्षिली माळ्याची. उपमन्यूसाठी भला क्षीर समुद्र तुवा दिला. तहान नामदेवाला मारवाडात लागली जय. ते तुम्ही कौतुक केले निर्जलता प्रांती भले. नाम्यासाठी भरविले जल हे आन ध्यानात. ऐसे विनिविता ईश्वरा विहिरी लागी फुटला झरा. उफाळ्याचा साजिरा विहीर भरली क्षणामध्ये. सहाय्य झाल्या जगन्नाथ काय एक नाते होत. ईश्वरी सत्ता अगाध सत्य जे ना घडे तेच घडवी. तेत पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले. चित्त त्याचे घोटाळले काही न चाले तर्क त्याचा. वर्ष झाली 12 जल नाही या विहिरीस. तिलाच एका घटकेस याने जन्म केले की. त्यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी. बळेच फिरतो पिशापरी हे आता समजले. शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून. दरिता झाला दृढ चरण मुख्य स्तोत्र आरंभिले. हे नरदेहधारी परमेश्वरा हे दयेच्या सागरा. लेकराशी कृपा करा अर्भक मी तुमचे असे. तुम्हा ते ना जाणून मी बोललो टाकून. आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्याची करा हो. टाकून बोलता गोळणी रागवला ना चिक्रपाणी. दयाळा बाह्य वेशांनी तुझ्या मजला ठकविले.
त्याचे तूच निरसन केले चमत्कार दाखवून. भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर. ते कळले साचार या जलाच्या कृतीने. काही असो सद्गुरुनाथा मीन सोडिया तुम्हा आता. लेकराने भेटा माये कोठे न राहावे की खोटी ही प्रपंच माया आले आज कळून या. आता परते न लोटाया दिनार्भका कारणे. भास्कराशी समर्थ म्हणती ऐसा न होई दुःखित चित्ती. आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको. तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण. आता कशाची नुरली वान मग का प्रपंच टाकीशी. पाणी आणले तुझ्याकरिता बगीचा तो लावा आता. भास्कर म्हणे गुरुनाथा हे आमिष दाखवू नका. माझा निश्चय हीच विहीर कोरडी ठणठणीत साचार. होती दयाळ आजवर थेंब नव्हता पाण्याचा. ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला. साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया. तेने हा फुटला खडक भावाचे लागले उदक. आता मळा निशंक भक्तिपंथाचा लावीन मी. व्रतीच्या मैदिनी ठाई फळझाडे ती लावीन पाही. सन्निधीची माझे आई तुझ्या कृपे करुणी. सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे. हे क्षणिक बैलवाडे यांचा संबंध आता नको. पहा श्रोते संत संगती क्षणिक घडता भास्करांप्रती. केवढी झाली उपरती याचा विचार करा हो. खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्व साधनाहून. तुकारामे केले वर्णन संत चरण जागचे अभंगी. तो अभंग पाहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निज कारणे. पाणी लागले विहिरीस ही वार्ता आसपास पसरता जनदर्शनास. धावू लागले स्वामींच्या मधुचा लागता सुगावा. जैशा मक्षिका घेती धावा वा सागरेचा पाहून रवा मुंग्या येती धावून. तैसे श्रोते तेथ झाले लोक अपार मिळाले. विहिरीचे पाणी पाहिले पिऊन त्यांनी ते दवा. उदक निर्मळ शीत मधुर गोड अमृताहुनी फार. करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारे. असो पुढे भास्करासहित अडगावाशी न जाता परत. महाराज आले शेगावात श्री गजानन सिद्धयोगी. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. हो जगाशी आदर्शभूत संत महिमा जाणावया शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचमोऽध्याय समाप्तः.